रामकृष्ण हरी. कसे आहात आपण सर्वजण? तर आज मी निघालो होतो छत्रपती संभाजीनगरकडे मध्यवर्ती बस स्टँडसाठी. अजून निघालो होतो रिक्षामध्ये, कारण आम्ही एक ट्रिप प्लॅन केली होती आपले पुणा, देऊ, आळंदी आणि जेजुरी. तर आम्ही सर्वजण आलो होतो मध्यवर्ती बस स्टँडवर. तिकीट वगैरे फाडून घेतलं. 1034 रुपये 4 जणांचे, 3 हाफ, एक फुल. बसमध्ये लेडीजचं हाफ तिकीट घेतलं आणि आपलं संभाजीनगर ते पिंपरी चिंचवड फक्त 400 रुपये फुल तिकीट आहे आणि लेडीजचं 200 रुपये. कोणाला प्रवास करायचा असेल पुण्यासाठी तर खूप कमी खर्चामध्ये प्रवास आहे. फक्त तुम्हाला 6 घंटे लागते जाण्यासाठी, परंतु थोडं लवकर निघावं लागतं. आम्ही थोडं उशिरा निघलो होतो, 12:30 वाजता. मुलं बघा मुरकुल वगैरे खातात, टाइमपास करते. रुचिता, ईश्वरी. आम्हाला घाट लागला तो वाटाणा कोणता म्हणून आपलं काही एवढी ओळख नाही. आपण कधी मध्ये जात असतो. मावडे गेला मोबाईल पाहिजे होता, मोबाईल दिला नाही म्हणून अशी नाराज होत होती. इकडे हा रुद्र बघा कसा एन्जॉय करतोय. इकडे ईश्वरी, ही अमृता. आणि मग 5-6 घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही आता पिंपरी चिंचवड बस स्टँडला उतरणार होतो. आम्ही सर्वजण. तुषार आलाय मित्राला घेऊन, याला पण घ्या म्हणे, राहायला मागे. सर्वजण आनंदात होते, कारण आता 6 घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही पिंपरी चिंचवडच्या बस स्टँडला उतरत होतो. सर्वांना मामाच्या घरी जायचं होतं. खूप मुलांना ओढ लागली होती, कधी आपण जातोय घरी. बसमध्ये बसून सुद्धा खूप बोर होते, कारण पुण्यामध्ये संध्याकाळी खूप ट्रॅफिक लागते. जर आपल्याला जायचं असेल तर सकाळीच आपण निघायला पाहिजे. कमीत कमी 7 वाजता 7:30ला असं बसमध्ये जर आपण बसलो सकाळी तर मग लवकर पुण्याला पोहोचतो. कारण आम्ही पुण्याहून आल्याच्या नंतर मी हा ब्लॉग बनवतो, कारण तिकडे तर काही मला वेळच नाही भेटला. फक्त शूटिंग करून घेतलं होतं. पुण्याहून आल्यानंतर थोडंफार सर्दी ताप पण आली. डॉक्टरला मला भेटून यावं लागलं, इंजेक्शन वगैरे घेतलं. थोडं बरं वाटतं आता. म्हटलं आपण शूट केलेले ब्लॉग टाकावे. आणि पिंपरी चिंचवडचं बस स्टँड आहे आणि आम्हाला घेण्यासाठी मामा आला होता, ईश्वरीचा मामा. त्यांना आम्ही सगळ्यांना रिक्षामध्ये बसून दिले आणि आम्ही स्कूटरवरती निघालो होतो घराच्या दिशेकडे. खूप चांगला प्रवास झाला, परंतु ज्या लोकांना बसची सवय नाही त्यांना बसमध्ये मळमळ उलटी होते. त्यांनी गोळ्या वगैरे सोबत ठेवावे. सगळेजण घरी आले. खूप म्हणजे घरी आल्यानंतर खूप भारी वाटलं. एकदम सर्वजण खुश झाले की आपण शेवटी आलो बा फायनली घरी. बसमध्ये 5-6 तासाचा प्रवास खूपच बोर होता सगळ्यांसाठी, कारण खूप ट्रॅफिक असल्यामुळे होतं तसं. आता आम्ही शेवटी घरी आलो. खूप भारी वाटलं. जेवण वगैरे केलं आणि आम्ही बाहेर मुलांना थोडं फिरवण्यासाठी घेऊन आलो. जेवण झाल्यावर सुद्धा मुलांना चॉकलेट वगैरे खाण्याची खूपच मुलांना आवडत असते, तर आम्ही त्यांना इथे चॉकलेट वगैरे घेतले. मुलं खूप खुश होते सर्वजण. म्हटलं चला, बऱ्याच दिवसापासून यायचं होतं, आज शेवटी आलो पुण्याला. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. धन्यवाद.